दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावी. पक्ष फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. ममता दिदी आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला गेला असा आरोप शर्मिला ठाकरे यांनी केलाय. महागाईसाठी सत्ताधारी पक्षांनी केलं तरी काय असा सवालही शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केलाय. कसं करायचंय? दुसरे पक्ष फोडेल त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद याच्यात काम करणारी खूप चांगली मुलं आहेत. होती कुठे ती आता? त्यांनी काय फक्त 17च्याच उतरायचे का दुसऱ्यांच्या आतापर्यंत? इथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्याच्यापेक्षा तुम्ही आता आम्ही पक्ष फोडला ना, आम्ही आमची नवीन मुलं निर्माण करतो. अरे तुम्ही तेवढं तर दाखवा. करा. चांगली मुलं खूप असतात काम करणारी, त्यांना मोठं करा तुम्ही. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावी तशी टीका केलेली आहे. पक्ष फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण थेट चर्चा करूयात. शिवसेनेचे आमदार बाळा नर आपल्यासोबत जोडलेले जात आहेत. आपण पाहतोय ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर एक नवी चर्चा होती आहे की उद्धव ठाकरे गटाचे काही खासदार, 5 खासदार हे वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. काय प्रतिक्रिया आपली? असं काही नाहीये. दरम्यान आमदारही काही फुटले जाण्याची शक्यता आहे. असं काही नाहीये. जे आहेत ते उद्धव साहेबांच्या बरोबर आहेत, मातोश्री बरोबर आहेत आणि त्याच्यावर कुठली शंका घ्यायची कारण नाहीये. हे राजकारणाचा भाग, अफवा किंवा हे सगळं चालत राहणार. मात्र शिवसेनेचे खासदार, शिवसेनेच्या आमदारांची काल माननीय उद्धव साहेबांनी बैठक घेतली. सगळेजण त्याच्यावर हजर होते, त्याच्यामुळे काय प्रश्न येत नाही. नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवर 5 जण होते, ते ऑनलाईन उपस्थित होते. त्यांच्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता ते वेगळा गट करणार. केवळ हे 5 खासदार नाही तर आणखीनही काही आमदार आहेत असं बोलले जात आहे. मला वाटतं आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं शक्य होतं तसं प्रत्येकजण कनेक्ट होते महत्वाचं आहे. कारण कसं आहे की आताच्या सध्याच्या याच्यामध्ये प्रवास असेल किंवा एकत्र येणं शक्य नाही. ऑनलाईन सगळे हजर होते. त्याच्यामुळे किती जरी काय झालं तर बाळासाहेबांच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या बरोबर सगळे आमदार खासदार आजही तेवढेच निष्ठेने आहेत. अगदी काल खासदार या सगळ्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. मात्र आज सगळ्यात मोठी जी बातमी आहे ती म्हणजे या खासदारांसोबत काही आमदारही वेगळा गट करू शकतात. या ज्या चर्चा, तुम्ही स्वतः आमदारांसोबत असतात, अशी काही अस्वस्थता आहे का? या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? शक्यता नेहमीच वर्तवली जाते. ती शक्यता असते. वास्तव महत्वाचं आहे, ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व आमदार एकत्र आहेत, निष्ठेने आहेत, उद्धव साहेबांबरोबर आहेत. याच्यात कुठलीही शंका घ्यायची गरज नाही. शक्यता प्रत्येक नरसाहेब, एक वेगळा प्रश्न आणखीन निर्माण होतो या सगळ्या पार्श्वभूमीवर. खासदार असतील, आमदार असतील, त्यांच्यावर दबाव मात्र टाकला जातोय असंही अनेकांच्या बोलण्यातनं आलं होतं. त्यात तथ्यता आहे का? तुमच्यावरही काही असे दबाव आहेत का? असं दबावाचा काही प्रश्न येत नाहीये. आणि शेवटी आताच्या घटकेला उद्धव साहेबांबरोबर असलेले लोक ते दबावाला बळी पडणारे नाही आहेत. आणि प्रत्येकजण आपापलं काम करतोय. शिवसेनेच्या माध्यमातून, उद्धव साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम चालू आहे प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये ते चालू आहे. यातनं जी टीका होते आहे किंवा जी सगळी गोष्ट होते, जी विरोधी पक्षांकडनं बोलली जाते आहे किंवा शिंदे सेनेच्या असलेल्या आमदारांकडनं बोलली जाते आहे, ती गोष्ट आता पुन्हा चर्चेत येते. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तुर्तास धन्यवाद नरसाहेब या सगळ्या चर्चेबद्दल.